तर डिअर फ्रेंड्स, आपण आजच्या लेक्चरमध्ये जे आहे तर आजच्या लेक्चरमध्ये कंजंक्शन हा जो टॉपिक आहे हा टॉपिक परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये हा कंजंक्शन हा जो टॉपिक आहे तर हा टॉपिक आपण डिटेलमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने आपण या ठिकाणी सगळ्या कॉन्सेप्ट या संदर्भात जेवढ्या पण आहेत तर त्या आपण कव्हर करणार आहोत. आता यामध्ये जे आहे तर कंजंक्शनमध्ये लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. जर तुम्ही 2018चा MPSC फॉरेस्टचा पेपर पाहिला, त्याच्यानंतर 2018च्या MPSC फॉरेस्टच्या पेपरमध्ये आपल्याला कंजंक्शन या टॉपिकवरती 2 प्रश्न विचारले होते. तर आपण ते प्रश्न पण त्या ठिकाणी घेणार आहोत. तसेच जर तुम्ही 2020-21चा जो राज्यसेवेचा पेपर झाला, या राज्यसेवेच्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला कंजंक्शन या टॉपिकवरती 2 प्रश्न विचारले होते. त्याच्यामध्ये जे आहे तर त्याच्यानंतर 2 प्रश्न जे विचारले त्यामधला एक प्रश्न जो आहे तर तो प्रश्न विचारला होता त्या ठिकाणी त्याच्या मिनिंगनुसार, आणि दुसरा एक प्रश्न विचारला होता की वाक्यरचना जे आहे तर नेमकं वाक्यरचनेनुसार त्या ठिकाणी आपल्याला राईट सेंटेन्स किंवा रॉंग सेंटेन्स अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता. मग याच्यामध्ये जे आहे तर लक्ष द्या, म्हणजे तो प्रश्न जो आहे राज्यसेवेच्या पेपरमधला दुसरा प्रश्न खूप सिंपल विचारला होता. तर तो प्रश्न असा होता की मग समजा जे कंजंक्शन्स असतात तर त्या कुठल्या कंजंक्शन सोबत कोणता शब्द वापरला जातोय, म्हणजे जे पेअरिंग वर्ड्स म्हणतो ना आपण, तर ते शब्द तर एकदम सिंपल होता. मग बोथ असेल, बोथ सोबत आपण अँड वापरतो, आयदर असेल त्यासोबत ऑर वापरतोय, नायदर असेल त्यासोबत आपण नॉर वापरतोय. अशा स्वरूपातला आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर लेस्ट हा जो आहे LEST लेस्ट, आपण क्लॉज या टॉपिकमध्ये ऑलरेडी पाहिलेला आहे डिअर फ्रेंड्स. लेस्ट हा जो शब्द आहे तर लेस्ट हा शब्द नेमका कशा प्रकारे परीक्षेमध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. 2018चा जो MPSC फॉरेस्टचा पेपर झाला, या 2018च्या MPSC फॉरेस्टच्या पेपरमध्ये आपल्याला लेस्ट यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता. तसेच 2020च्या राज्यसेवा मेन्सच्या पेपरमध्ये सुद्धा 20-21चा जो राज्यसेवेचा पेपर झाला मेन्सचा, त्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला लेस्टवरती प्रश्न विचारला आहे डिअर फ्रेंड्स. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची याच्यामध्ये आणखी एक लक्षात ठेवायची, आत्ताचा जो डिपार्टमेंटल ASO 2022चा म्हणजे 6 मार्च 2022चा जो डिपार्टमेंटल ASOचा पेपर झाला, या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला कंजंक्शनवरती प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स, कंजंक्शनवरती जे सध्या प्रश्न विचारत आहेत तर त्याच्यामध्ये मग जनरली आपले पारंपरिक पद्धतीने तर आहेच, परंतु याच्यामध्ये आता काय करत आहे डिअर फ्रेंड्स, त्याचे जे टाईप्स आहेत तर कोणत्या टाईपमध्ये कोणतं कंजंक्शन येत आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. तर यासाठी आपण काय करतो, एकदम बेसिक पासून एकदम डिटेलमध्ये आपण काय करू, हा कंजंक्शन हा जो टॉपिक आहे तर हा कंजंक्शन हा टॉपिक आपण घेऊ. आणि ह्या आत्ताचे जेवढे पण परीक्षा असतील तर या पेपरमध्ये नेमका कंजंक्शनवरती प्रश्न कशा स्वरूपात विचारले ते पण घेऊ. त्याच्यानंतर 2013चा जो TETचा पेपर झाला, या 2013च्या TETच्या पेपरमध्ये कंजंक्शन टॉपिकवरती ज्या पद्धतीने आपण हे घेणार आहोत त्या लेवलने जर विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा एकाच पेपरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी कंजंक्शनच्या वाक्यरचनेवरती आपल्याला त्या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हे 3 प्रश्न विचारलेले आहेत. तर आपल्याला हे कशा प्रकारे प्रश्न विचारलेत तर ते सगळे प्रश्न पण आपण घेणार आहोत. पण त्यापूर्वी आपल्याला हा कंजंक्शन हा टॉपिक नेमका काय आहे, त्याच्यामध्ये त्याचे किती टाईप्स पडतात, आणि हा कंजंक्शन हा टॉपिक पुढच्या कुठल्या टॉपिकसाठी महत्त्वाचा आहे तर ते पण आपण या ठिकाणी कव्हर करू. लक्ष द्या. आता डिअर फ्रेंड्स, संध्याकाळची जी आपली 9ची बॅच आहे तर त्यांना ऑलरेडी कंजंक्शन हा टॉपिक झालेला आहे. त्याच्यामध्ये जे आहे तर कंजंक्शन हा टॉपिक झालेला आहे. आणि आपली दुसरी गोष्ट महत्त्वाची याच्यामध्ये आहे तर ती म्हणजे काय, कंजंक्शन हा टॉपिक आपल्याला पुढच्या कोणत्या टॉपिकसाठी महत्त्वाचा आहे तर तो म्हणजे डिअर फ्रेंड्स यामध्ये लक्षात ठेवायचं आहे आपल्याला सेंटेन्स हा जो टॉपिक आहे, सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स, या सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स या तीनही सेंटेन्ससाठी आपल्याला कंजंक्शन हा टॉपिक महत्त्वाचा आहे. याच्या आधारे आपण काय करतोय डिअर फ्रेंड्स, सिंपल सेंटेन्स आहे का, कंपाऊंड सेंटेन्स आहे का, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे का ते ओळखू शकतोय. 2020चा जो राज्यसेवेचा पेपर झाला, या राज्यसेवेच्या पेपरमध्ये सेंटेन्स टॉपिक वरती आपल्याला मला वाटते 3 ते 4 प्रश्न विचारले होते. आणि कंजंक्शन टॉपिक आपण झाल्याच्या नंतर तुम्ही मी 100% तुम्हाला सांगते की फक्त कंजंक्शन हा टॉपिक झाल्यावर सुद्धा तुम्ही काय करू शकता डिअर फ्रेंड्स, ते वाक्य नेमकं कोणत्या टाईपचं आहे ते सुद्धा ओळखू शकताय. त्याच्यानंतर क्लॉज हा जो टॉपिक आहे जो की आपण ऑलरेडी चालू केलेला आहे, क्लॉज या टॉपिक वरती, क्लॉज हा जो टॉपिक आहे तर क्लॉज हा टॉपिक सुद्धा या कंजंक्शन वरती डिअर फ्रेंड्स, म्हणजे कंजंक्शन आपल्याला समजले तर बऱ्यापैकी त्या ठिकाणी काय होते, मग मेन क्लॉज कोणता, सबऑर्डिनेट क्लॉज कोणता, त्याच्यानंतर नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज, याचा जो बेस आहे तर हे समजण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते. तर या अशा सगळ्याच दृष्टीने म्हणजे पुढच्या टॉपिकसाठी हा टॉपिक महत्त्वाचा आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि
म्हणून आपल्याला हा टॉपिक या ठिकाणी काय करायचा आहे, कव्हर करायचा आहे. मग याच्यामध्ये जे कंजंक्शन येतात तर त्या कंजंक्शनचा मीनिंग काय होतोय, त्या कुठल्या कंजंक्शन सोबत कोणता शब्द त्या ठिकाणी वापरला जातोय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी कव्हर करायच्या आहेत. पण सुरुवातीला कंजंक्शन, त्याचे टाइप्स, तर या ठिकाणी टाइप जे आहे तर टाइप आपल्याला या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला सध्या परीक्षेमध्ये टाइप वरती सुद्धा प्रश्न विचारत आहेत. चालतंय, ठीक आहे. मग बघा डिअर फ्रेंड्स, मग आपण सुरुवात करूया. कंजंक्शन जे आहे तर लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, कंजंक्शन लक्ष द्या. आता कंजंक्शन म्हणजेच काय डिअर फ्रेंड्स, आपण त्याला मराठीमध्ये म्हणतोय डिअर फ्रेंड्स उभयान्वयी अव्यय. ओके, तर आता याच्यामध्ये कंजंक्शन जे आहे तर डिअर फ्रेंड्स इथे लक्षात काय ठेवायचंय, कंजंक्शन हे काय काम करते, जसं जंक्शन असते तसे हे कंजंक्शन काय करते, काम करते. म्हणजेच कशाचं काम करते डिअर फ्रेंड्स, आपण सिंपल याला असं म्हणू शकतोय, कंजंक्शन जे असते तर कंजंक्शन हे जॉईनिंग वर्ड आहे, किंवा आपण त्याला कंजंक्शन्स, लक्ष द्या, जर आपण म्हटलो त्याला प्लुरल जर केलं तर लक्षात काय ठेवायचंय, दे आर जॉईनिंग वर्ड्स. काय म्हणू आपण, सिंपल दे आर जॉईनिंग वर्ड्स. मग कंजंक्शन जे आहे तर कंजंक्शन हे काम कशाचं काम करतात डिअर फ्रेंड्स, ते जॉईन करतात. दे आर जॉईनिंग वर्ड्स, साधा आणि सिंपल लक्षात ठेवायचं, कंजंक्शन हे जॉईनिंग वर्ड्स आहेत. मग कशाचे किंवा कशाला जॉईन करतात, तर लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, कंजंक्शन्स लक्षात ठेवायचे, कंजंक्शन्स जॉईन कंजंक्शन्स जॉईन आपल्याला का घ्यायचं आहे आणि का आपल्याला समजून घ्यायचं आहे, त्याचं रिझन असं आहे, एमपीएससी जे आहे तर एमपीएससी आपल्याला प्रश्न विचारत असताना या ठिकाणी खूप वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारत असते. मग आपल्याला काही पेपरमध्ये त्याच्या फंक्शनवरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत, तर त्यासाठी महत्त्वाचं आहे डिअर फ्रेंड्स. बघा कंजंक्शन्स या ठिकाणी लक्षात ठेवायचे, मी तुम्हाला सिंपल सांगितलं, दे आर जॉईनिंग वर्ड्स, ते जॉईन करतात. मग कशाला जॉईन करतात, ते दोन वर्ड्स जॉईन करतात, ते दोन सेंटेन्सेस जॉईन करतात, ते दोन क्लॉज जॉईन करतात, ते दोन फ्रेजेस जॉईन करतात. ठीक आहे, मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, सिंपल कंजंक्शन्स आर जॉईनिंग वर्ड्स. कंजंक्शन जे असतात तर कंजंक्शन काय करतात, दोन वाक्य, दोन शब्द किंवा दोन क्लॉज जोडतात, त्यांना आपण काय म्हणतो डिअर फ्रेंड्स, कंजंक्शन्स. ओके, ही झाली कंजंक्शनची एकदम सिंपल आणि बेसिक डेफिनेशन. कंजंक्शन्स जॉईनिंग वर्ड्स. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, कंजंक्शन जे आहे तर आता कंजंक्शनचे टाइप्स कशा प्रकारे, टाइप्स काय त्याच्यामध्ये. ठीक आहे, आपण हे पण यात ऍड करू, फ्रेजेस समजा. आता सगळेजण लक्षात आले डिअर फ्रेंड्स, कंजंक्शन जे आहे तर कंजंक्शन या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स. बघा कंजंक्शन जे आहे तर कंजंक्शनचे टाइप्स पडतात. किती टाइप्स पडतात, मुख्य दोन टाइप्स आहेत. आता लक्षात द्या, एकदम स्टेप बाय स्टेप जातोय आपण. कंजंक्शन जे आहे तर कंजंक्शनचे मुख्य दोन टाइप्स पडतात. याच्यामध्ये लक्षात द्या डिअर फ्रेंड्स, कोणते आहेत मग याचे टाइप्स, तर याच्यामध्ये पहिला टाइप आहे डिअर फ्रेंड्स, त्याला म्हणतात कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. काय म्हणतात, लक्ष द्या, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. ओके, आणि दुसरा जो टाइप आहे तर त्याला आपण म्हणतोय सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आणि दुसरा आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. ओके, तर बघा हे झाले कंजंक्शनचे मुख्य दोन टाइप. आता मी सुरुवातीलाच इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं हे आता सध्या असं का घेणं गरजेचं आहे, तर त्याचं रिझन असं आहे की परीक्षेमध्ये सध्या टाइप म्हणजे एक शब्द दिला जातो आणि त्या शब्दाचा टाइप कोणता आहे असा आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो, किंवा डायरेक्ट विचारतात मग कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कोणतं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं डिअर फ्रेंड्स, हे समजून घ्यायचं आहे. तर तुम्हाला एकदम सिंपल बघा, लक्ष द्या, परीक्षेत प्रश्न कसे विचारले आहेत तर त्या अगोदर थोडक्यात दाखवतो. बरेच प्रश्न आहेत पण टाइप वरती कसे विचारलेत ते दाखवतो. ठीक आहे, आता हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न डिपार्टमेंट ASO 2022च्या पेपर मधला हा प्रश्न आहे डिअर फ्रेंड्स, 2022च्या पेपर मधला प्रश्न आहे. ओके,
तर बघा या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न असा विचारला, डिपार्टमेंटल एसओचा पेपर झाला आताचा, त्याच्यामध्ये मग प्रश्न काय विचार आहे, कंपाऊंड कंजंक्शन कोणतं. ठीक आहे, त्याच्यानंतर 2020च्या राज्यसेवेच्या पेपर मधला हा प्रश्न आहे. याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट दाखवणारा शब्द कोणता आहे, म्हणजे या वाक्यामध्ये ही करणारा. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स, इथं वाक्य दिलं आहे MES 2013च्या पेपर मधलं आहे. हे वाक्य कुठं चुकलेलं आहे, तर हे कुठं चुकलं हे लक्षात आलं असेल तुम्हाला आता पण. मग हे माहित असं तर होतंय ना, ऑन कंडिशन सोबत इफ असे का ऑन कंडिशन दॅट असतंय. ओके, ठीक आहे. तर हे आपल्याला अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स हे सगळं आपल्या डीप मध्ये डिटेल मध्ये घ्यायचं आहे सगळंच. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, या ठिकाणी जे आहे तर ह्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये या असे बरेच क्वेश्चन आहेत. मी त्यातले फक्त काय केलेत, आपल्या जे टाईप वरती विचारले तर ते आपण या ठिकाणी हे केलेले. ठीक आहे, त्याच्यानंतर हा राज्यसेवा 2020चा पेपर मी तुम्हाला सांगितलं ना, 2 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत त्याच्यामध्ये. हा लेस्टचा प्रश्न आहे, आपल्याला आपण घेतलाय पण हा पण प्रश्न लेस्टच्या क्लॉज मध्ये आपण काय करतो, शुड वापरतो पण नॉट वापरत नाहीत. हे आपलं झालंय. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथं हे जे दोन्ही प्रश्न आहेत तर डिअर फ्रेंड्स हे प्रश्न विचारलेत, लक्ष द्या. इथं ऑन कंडिशन दॅटला काय म्हणायचं, ह्याचा टाईप कोणता आहे, लेसचा पण टाईप कोणता आहे, अशा स्वरूपाचे आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून आपल्याला हे डिटेलमध्ये या ठिकाणी घेणं गरजेचं आहे, त्याचे टाईप्स पण घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, क्लिअर झालं सगळ्यांचं. आता लक्ष द्या, कंजंक्शनचे मुख्य 2 टाईप्स पडतात. त्याच्यामध्ये पहिला आहे डिअर फ्रेंड्स कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, दुसरा आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. काय म्हणतो आपण, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. आता याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स हे जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असणार आहे तर ते काय करते, लक्ष द्या. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन लक्षात ठेवायचं आहे. जॉईन 2 सेंटेन्सेस किंवा 2 स्टेटमेंट्स म्हणून आपण, जॉईन 2 स्टेटमेंट्स किंवा क्लॉजेस. स्टेटमेंट म्हणलं तरी चालतंय, सिंपल. क्लॉजेस ऑफ क्लॉजेस किंवा स्टेटमेंट्स ऑफ इक्वल रँक्स. तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर मी थोडं कन्फ्युजन दूर करण्यासाठी क्लॉज हा शब्द कट करतो. ठीक आहे, लक्ष द्या. तर जॉईन 2 स्टेटमेंट्स किंवा 2 सेंटेन्सेस ऑफ इक्वल रँक्स म्हणजे समान दर्जाचे जे वाक्य आहे तर ते 2 वाक्य जोडण्यासाठी आपण या ठिकाणी काय करतो डिअर फ्रेंड्स, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरतात, म्हणजे 2 वाक्य जोडण्यासाठी. ओके, आणि हे जे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहे तर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं डिअर फ्रेंड्स, जॉईन अ क्लॉज टू अनदर वन. मग याला आपण लक्ष द्या. आता हे झालं डेफिनेशन. मी हे डेफिनेशन पण का देतोय लक्ष द्या. एका पेपर मध्ये आपल्याला अशाही स्वरूपाचा प्रश्न विचारला आहे काय, की आपल्याला कंजंक्शनचं फंक्शन काय आहे, तर त्यासाठी डिअर फ्रेंड्स हे महत्त्वाचे, लक्ष द्या. ओके, आता लक्ष द्या, जॉईन 2 स्टेटमेंट्स म्हणजे हे 2 स्टेटमेंट्स म्हणा किंवा विधानं जोडतात, आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे असतात तर ते काय करतात, क्लॉज जोडतात. म्हणजे आपल्याला त्याला सिंपल जर तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं असेल तर आपण जे क्लॉज मध्ये पाहिलेलं आहे तर ते लक्षात ठेवायचे. काय, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे असतात तर ते काय करतात, मेन क्लॉज, एक मेन क्लॉज दुसऱ्या एक म्हणजे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज जोडतात. काय करतात, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज जोडतात. ठीक आहे, हे झालं आता कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन बद्दल. तर डिअर फ्रेंड्स कंजंक्शनचे दोन टाइप्स आहेत. ओके, आता पुढे बघा या ठिकाणी नेक्स्ट जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत ना, तर या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये नंतर पुढे त्याचे टाइप्स पडतात डिअर फ्रेंड्स, त्याचे पण पुढे टाइप्स आहेत. बँक घ्या ना एक मिनिट. तर बघा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स, हे जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत तर याचे सुद्धा नंतर पुढे डिअर फ्रेंड्स पडतात 4 टाइप्स. याचे पडतात 4 टाइप्स.
ठीक आहे. आता हे जे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत तर याचे डिअर फ्रेंड्स 4 टाइप्स पडतात. किती टाइप्स पडतात? 4. मग कोणतं आहे त्याच्यामध्ये? पहिलं आहे क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन, क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन. दुसरं आहे डिअर फ्रेंड्स याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह कंजंक्शन. त्याच्यानंतर तिसरं आहे ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन आणि त्याच्यानंतर असते इलेटिव्ह कंजंक्शन. इलेटिव्ह त्याच्यामध्ये बघा क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन त्यालाच दुसरं आणखी एक नाव आहे तर ते पण आपण या ठिकाणी घेऊ. मग क्युम्युलेटिव्ह कंजंक्शनलाच काय म्हणतात? कोप्युलेटिव्ह कंजंक्शन. कोप्युलेटिव्ह कंजंक्शन. अल्टरनेटिव्ह कंजंक्शन जे आहे तर अल्टरनेटिव्ह कंजंक्शनला दुसरं त्याला पण एक नाव आहे डिअर फ्रेंड्स, ते आहे डिसजंक्टिव्ह कंजंक्शन. डिसजंक्टिव्ह कंजंक्शन. ठीक आहे. आता लक्ष द्या, क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन, कोप्युलेटिव्ह कंजंक्शन, अल्टरनेटिव्ह कंजंक्शन, ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन आणि त्याच्यानंतर आहे इलेटिव्ह कंजंक्शन. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स लक्ष द्या, आता हे क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन जे असतात तर हे कशा प्रकारचे आहेत? तर क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन म्हणजे लक्षात ठेवायचं आहे दोन समान जे वाक्य आहेत तर ते दोन समान वाक्य या ठिकाणी काय करतात? क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन जोडतात. अल्टरनेटिव्हचा अर्थच काय होतोय? विकल्प. किंवा डिसजंक्टिव्हचा अर्थ काय होतोय? विकल्प. लक्ष द्या, ऑप्शन म्हणतो आपण. हे किंवा ते अशा प्रकारचं म्हणजे याच्यामधून ऑप्शन दर्शवणारे जे आहेत किंवा अल्टरनेटिव्ह म्हणजे विकल्प दर्शवणारे जे कंजंक्शन असतात त्याला आपण म्हणतोय अल्टरनेटिव्ह कंजंक्शन. आणि ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन जे आहे तर ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन म्हणजेच काय डिअर फ्रेंड्स? प्रतिकूल किंवा विरोधाभास दर्शवणारे कंजंक्शन्स. आणि इलेटिव्ह कंजंक्शन जे आहे तर इलेटिव्ह कंजंक्शन म्हणजेच कोणते डिअर फ्रेंड्स? परिणाम किंवा निष्कर्ष दर्शवणारे जे कंजंक्शन आहे त्याला आपण म्हणतोय इलेटिव्ह कंजंक्शन. आता याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स फक्त याचे टाइप्स झाले एवढं नाही महत्वाचं. याच्यामध्ये क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन मध्ये कोणते शब्द येतात, अल्टरनेटिव्ह मध्ये कोणते शब्द येतात, ॲडव्हर्सेटिव्ह मध्ये कोणते शब्द येतात, इलेटिव्ह मध्ये कोणते शब्द येतात, हे शब्द सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय करायचे हे पण डिटेल मध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. तर लक्ष द्या, क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन, कोप्युलेटिव्ह कंजंक्शन, अल्टरनेटिव्ह त्यालाच आपण म्हणतो डिसजंक्टिव्ह कंजंक्शन्स, ॲडव्हर्सेटिव्ह आणि इलेटिव्ह. आता हे झाले या कंजंक्शनचे टाइप्स. ओके. आता याच्यामध्ये प्रत्येक टाइप मध्ये कोणता शब्द येतोय हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. कारण आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातोय की क्युम्युलेटिव्ह खालीलपैकी कोणतं क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन आहे किंवा खालीलपैकी कोणतं क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन नाही किंवा खालीलपैकी कोणतं डिसजंक्टिव्ह कंजंक्शन आहे किंवा नाही. अशा स्वरूपाचा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे. यासाठी आपल्याला काय करायचे? त्या प्रत्येक टाइप मध्ये कोणता शब्द येतोय तर ते शब्द आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. आता हे शब्द आपल्याला माहिती आहे डिअर फ्रेंड्स, हे जे कंजंक्शन आपण या ठिकाणी शब्द घेणार आहोत हे सगळे कंजंक्शन आपल्याला ऑलरेडी माहित आहेत, सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. जे की आपण पहिला टॉपिक सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट टॉपिक घेतला त्यामध्ये सुद्धा हे शब्द आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. कोणत्यामध्ये कोणत्या टाइप मध्ये कोणते शब्द येतात हे आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचं आहे. ओके. क्युम्युलेटिव्ह किंवा त्यालाच काय म्हणतात? कोप्युलेटिव्ह कंजंक्शन. कोप्युलेटिव्ह कंजंक्शन. मग याच्यामध्ये काय करायचं डिअर फ्रेंड्स? दोन किंवा दोनपेक्षा अधिक वाक्य एकत्रित करणारे किंवा जोडणारे. लक्षात काय ठेवायचं आहे? क्युम्युलेटिव्ह दोन किंवा अधिक वाक्ये जोडणारे किंवा एकत्रित करणारे किंवा एकत्रित करणारे कंजंक्शन्स. ठीक आहे. तर डिअर फ्रेंड्स हे क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन. आता जसं तुम्हाला मराठीमध्ये पण कंजंक्शनचे जे आहेत ना तर त्याच्या टाईपवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, सेम तशाच प्रकारे इंग्लिशला पण डिअर फ्रेंड्स आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत. तर आता लक्ष द्या, क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन त्यालाच काय म्हणतात? कोप्युलेटिव्ह कंजंक्शन. मराठी अर्थ काय सांगितलंय का? मराठी अर्थ जो आहे तर हे क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन म्हणजे इथे लिहिलं आहे दोन किंवा दोन पेक्षा अधिक वाक्य जोडणारे जे असतात
तर आता याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स बघा, यामध्ये शब्द कोणते येतात, तर याच्यामध्ये आहे डिअर फ्रेंड्स अँड असेल, बोथ अँड असेल, त्याच्यानंतर ॲज वेल ॲज असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल. ठीक आहे, तर लक्षात द्या डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये कोणते शब्द आहेत क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन मध्ये, अँड असेल, बोथ अँड असेल, ॲज वेल ॲज असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल, हे जे शब्द आहेत तर हे शब्द याच्यामध्ये येतात क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन मध्ये. ठीक आहे, हे क्लिअर. आता हे अँडचा अर्थ काय होतोय, कसं वापरायचं हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. एक वचन आहे का अनेक वचन आहे का हे आपलं ऑलरेडी आपलं झालेलं आहे. ॲज वेल सोबत जर दोन करते ॲज वेल ॲजने जर जोडले तर आपण हेल्पिंग व्हर्ब वापरताना पहिल्या कर्त्यानुसार वापरतोय, हे आपलं डिअर फ्रेंड्स झालेलं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा, फक्त आपल्याला या ठिकाणी काय करायचंय कव्हर, की कोणत्या टाईपमध्ये कोणते शब्द अगोदर येतात हे आपण क्लिअर करू. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स अल्टरनेटिव्ह. आता अल्टरनेटिव्ह लक्षात यायला सगळ्यांना, नावच त्याचं काय, अल्टरनेटिव्ह म्हणजे विकल्प दर्शवणार आहे. अल्टरनेटिव्ह अल्टरनेटिव्ह कंजंक्शन्स. आता अल्टरनेटिव्ह कंजंक्शन जे आहे तर त्यालाच काय नाव आहे डिअर फ्रेंड्स, अल्टरनेटिव्ह कंजंक्शनलाच डिसजंक्टिव्ह कंजंक्शन्स आपण असंही म्हणतोय. ठीक आहे, आता लक्ष द्या याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स, आता अल्टरनेटिव्ह मध्ये कोणते कोणते शब्द येतात हे आपल्या सगळ्याला माहित आहे डिअर फ्रेंड्स. बघा, कुठला आहे ऑर, म्हणजे हे किंवा ते. मग याला आपण काय म्हणतोय, अल्टरनेटिव्ह कंजंक्शन म्हणजेच काय म्हणू आपण त्याला, दोन्ही पैकी एकाची निवड करायला, एकाची. ओके, दोन पैकी किंवा दोन्ही पैकी एकाची निवड करायला लावणारी कंजंक्शन्स. आता एवढं सिंपल. अल्टरनेटिव्ह म्हणजेच काय, लक्ष द्या, विकल्प. अल्टरनेटिव्ह म्हणजे लक्षात काय ठेवायचंय, विकल्प. हे किंवा ते या अर्थाने. ठीक आहे, लक्ष द्या. मग याच्यामध्ये हे जे कंजंक्शन्स आहेत तर हे सगळे कंजंक्शन आपण तसंच वापरते. ऑर असेल, नॉर असेल, आयदर ऑर असेल, नायदर नॉर असेल, तसेच याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स येतात अदरवाइज, अदरवाइज म्हणतो ना आपण, आणि त्याच्यानंतर एल्स, अदरवाइज आणि एल्स. हे जे कंजंक्शन आहेत तर हे कंजंक्शनला आपण म्हणतोय अल्टरनेटिव्ह कंजंक्शन्स. अदरवाइज किंवा एल्सचा अर्थ होतोय अन्यथा, घाई कर, अन्यथा बस मिस होईल, या अर्थाने आपण यूज करते अदरवाइज किंवा एल्स. आणि ऑर म्हणजे किंवा, नॉर म्हणजे आपण हेही नाही तेही नाही या अर्थाने वापरतोय. आयदर ऑर म्हणजेच काय, हे किंवा ते, आणि नायदर नॉर म्हणजेच हेही नाही आणि तेही नाही या अर्थाने. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, हे झालं अल्टरनेटिव्ह कंजंक्शन्स. त्याच्यानंतर आहे ॲडव्हर्सेटिव्ह. ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन्स. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स ॲडव्हर्सेटिव्ह म्हणजेच काय, प्रतिकूल. किंवा विरोधाभास दर्शवणारे, विरोधाभास दर्शवणारे जे आहेत तर त्याला आपण काय म्हणतो डिअर फ्रेंड्स, ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन्स म्हणतोय.
दर्शवणारी. ॲडव्हर्सेटिव्ह म्हणजेच डिअर फ्रेंड्स काय लक्षात ठेवायचं आहे, कॉन्ट्रास्ट. ठीक आहे, म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, कॉन्ट्रास्ट. पण हे लक्षात ठेवा, कॉन्ट्रास्ट. ओके. आता याच्यामध्ये बघा डिअर फ्रेंड्स कोणते शब्द आहेत मग याला समजून. ठीक आहे, कॉन्ट्रास्ट दर्शवणारे कंजंक्शन्स. मग याच्यामध्ये आहे बट असेल, त्याच्यानंतर स्टील, YET हा पण शब्द, नेव्हरथलेस, व्हेअरॅज, व्हाईल, WHILE व्हाईल, आणि याच्यामध्ये ओनली हा शब्द पण असतो. तर याच्यातले मेन आणि मुख्य शब्द कोणते आहेत मग लक्षात आहे, बट असेल, स्टील असेल, एट, नेव्हरथलेस, व्हेअरॅज आणि व्हाईल. आता व्हेअरॅज आणि व्हाईल वरती तुम्हाला डिपार्टमेंटल PSI ला मला वाटते व्हेअरॅज आणि व्हाईल वरती तुम्हाला एक एक प्रश्न विचारलेला आहे डिपार्टमेंटल PSI ला. जुन्या पेपरमध्ये पाठीमागच्या जे झालेले पेपर आहेत ना, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्यामध्ये तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न विचारले आहेत. नेव्हरथलेसला आताच्या राज्यसभा 2020च्या पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे. बट जे आहे तर बट हे पण काय करते, ॲडव्हर्सिटी म्हणजे विरोधाभास दर्शवते किंवा प्रतिकूल परिस्थिती दर्शवते. पहिल्या वाक्याशी दुसरं वाक्य विरोधाभास दर्शवतो. तर लास्टचा शब्द कोणता वेलचा म्हणतात? ओनली. ओके सर. तर हे झालं डिअर फ्रेंड्स ॲडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन्स. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे या ठिकाणी इलेटिव्ह कंजंक्शन्स. इलेटिव्ह कंजंक्शन्स मग याला अनुमान म्हणा, निष्कर्ष म्हणा, परिणाम म्हणा. सुचवणारे म्हणा. म्हणजे इलेटिव्ह कंजंक्शन काय करतात, एखादी जे आहे तर याच्यामध्ये काय करतात डिअर फ्रेंड्स, जे दोन वाक्य असणार आहेत तर याच्यामध्ये एक वाक्य काय करते, या ठिकाणी अनुमान किंवा परिणाम दर्शवत असते. या ठिकाणी जे आहे तर काय करते, परिणाम दर्शवते. मग याच्यासाठी कोणते शब्द वापरले जातात तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचे, देअरफॉर असेल, देअरफॉर, सो असेल, कॉन्सिक्वेंटली असेल, हेन्स असेल, आणि समटाइम्स फॉर हा शब्द पण वापरतात. ठीक आहे, फॉर हा शब्द पण यातले मेन शब्द आहे डिअर फ्रेंड्स. देअरफॉर, सो हा शब्द पण, देअरफॉर, सो, कॉन्सिक्वेंटली म्हणजे परिणाम दर्शवणे, कॉन्सिक्वेंटली म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे काय, परिणाम, रिझल्ट. ठीक आहे. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स देअरफॉर, सो, कॉन्सिक्वेंटली, हेन्स, आणि याच्यामध्ये आणखी एक शब्द आहे फॉर. हे शब्द काय करतात डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी परिणाम किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणतोय रिझल्ट दर्शवणारे शब्द आहेत. ठीक आहे, याला आपण म्हणतोय इलेटिव्ह कंजंक्शन्स. तर अशा प्रकारे आपले झाले डिअर फ्रेंड्स कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये 4 टाइप्स. काय, कोऑर्डिनेटिंग मध्ये क्युमुलेटिव्ह, अल्टरनेटिव्ह, ॲडव्हर्सेटिव्ह आणि इलेटिव्ह. त्याच्यामध्ये बघा लक्ष द्या, आपण एकदा सांगतो. क्युमुलेटिव्ह कंजंक्शन मध्ये हे शब्द आहेत, अँड असेल, बोथ अँड असेल, ॲज वेल ॲज असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल. त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह मध्ये विकल्प सांगणारे ऑर असेल, नॉर असेल, आयदर ऑर, नायदर नॉर, अदरवाइज आणि एल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲडव्हर्सेटिव्ह मध्ये बट असेल, स्टील, एट, नेव्हरथलेस, व्हेअरॅज, व्हाईल, ओनली. आणि त्याच्यानंतर इलेटिव्ह कंजंक्शन जे आहे त्याच्यामध्ये आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे हे आहे 4, देअरफॉर, सो, कॉन्सिक्वेंटली आणि हेन्स, आणि त्याच्यानंतर फॉर. या सो वरती पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. ठीक आहे, हे झाले आपले इलेटिव्ह कंजंक्शन्स पण क्लिअर. आणि म्हणजेच आपले कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये कोणते टाइप्स येतात ते. आता लक्षात द्या फ्रेंड्स, हे सगळे शब्द आपल्याला माहित पण आहेत, आपण ऐकलेले पण आहेत, किंवा आपण दुसऱ्या टॉपिक मध्ये हे शब्द आपण पाहिलेले पण आहेत, किंवा आपण ते शिकलोय.
परंतु इथे विषय महत्त्वाचा काय आहे तर हे कोणता शब्द कोणत्या टाइप मध्ये येतोय हे आपल्याला आता सध्याच्या परीक्षेच्या पॅटर्न नुसार आपल्याला लक्षात ठेवणं आणि समजून घेणं गरजेचं आहे. तर हे झालं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आपले कंप्लीट. आता त्याच्यामधला मेन टाइप आहे दुसरा कुठला डिअर फ्रेंड्स सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. कुठला आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. आता सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कोणते आहेत तर ते आपल्या सगळ्याला माहित आहे डिअर फ्रेंड्स. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आता हे पण शब्द आपण या ठिकाणी शब्द ऐकले आहे डिअर फ्रेंड्स. सबऑर्डिनेटिंग नेटिंग कंजंक्शन्स. ओके. क्लॉज जो आहे ते मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज जोडतात. काय करतात? मेन क्लॉज व सबऑर्डिनेट क्लॉज जोडण्याचं काम करतात. कोणते कंजंक्शन्स? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. मग यामध्ये डिअर फ्रेंड्स लक्ष द्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे आहे तर यामध्ये कोणते शब्द आहेत किंवा कोणते शब्द येतात तर मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स लक्ष द्या आपण जे सगळे शब्द पाहिले याच्यामध्ये आहेत तर हे कोणते? हे इफ असेल, अनलेस असेल, बिफोर, आफ्टर असेल, टिल असेल, until असेल, as असेल, while असेल. ठीक आहे. because असेल, since असेल, as if, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स लेस्ट असेल, LEST लेस्ट, इन केस असेल, सो दॅट असेल, as though असेल, though असेल, although असेल, even though, even if, that असेल, ठीक आहे. तर हे अशा प्रकारचे जे कंजंक्शन आपण जे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जे पाहिले ना डिअर फ्रेंड्स तर ते सगळे शब्द आपण त्या ठिकाणी लक्ष द्या. हे सगळे शब्द आहेत सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कोणते? मग इफ, अनलेस, बिफोर, त्याच्यानंतर हे ॲज सून ॲज असेल आणि त्याच्यानंतर आणखी डिअर फ्रेंड्स त्याच्यामध्ये कोणते शब्द? WH चे शब्द तसेच WH वर्ड्स. ठीक आहे. लक्षात आलं. तर याला आपण म्हणतो डिअर फ्रेंड्स सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. बरं आता याचं काम काय असतं डिअर फ्रेंड्स लक्ष द्या. मी आता हे याच्यावरून आपण सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं ओळखू शकतो हे तुम्हाला या ठिकाणी आपण पुढे तर घेणारच आहोत पण इथं थोडंसं एक क्लिअर करतो. लक्ष द्या डिअर फ्रेंड्स तुम्हाला एक सिंपल सांगतो. लक्ष द्या सिंपल एकदम सिंपल लक्षात ठेवायचं आता मी जे सांगतोय ते. ठीक आहे. काय बघा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतो आपले. ठीक आहे. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतो म्हणजे या कंजंक्शनने सुरू होणारा जो क्लॉज आहे तर त्याला काय म्हणायचंय? सबऑर्डिनेट क्लॉज. एक साधा आणि सिंपल काय म्हणायचा? सबऑर्डिनेट. आपण त्याला काय म्हणतोय? सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतोय. दुसरी गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे जे क्लॉजचे वाक्य असतात क्लॉज कुठले? क्लॉजचे वाक्य म्हणा किंवा याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय मग
आता हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कशाचं कार्य करतात, तर हे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज जोडण्याचं कार्य करतात. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज आहेत ते जोडण्याचं काम करतात. मग लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, जर हे कंजंक्शन जर वाक्यामध्ये आले असतील, आपल्याला परीक्षेमध्ये आणखी एक टॉपिक आहे महत्त्वाचा, तो आहे सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. तर डिअर फ्रेंड्स सिंपल काय लक्षात ठेवायचे बघा, जर हे कंजंक्शन जर वाक्यामध्ये आले असतील, आता आपल्याला सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स वरती प्रश्न कसे विचारतात ते अगोदर क्लिअर करतो. सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स या तीनही तीनही टाइप वरती, वाक्याच्या टाइप वरती प्रश्न कसे विचारतात, एक वाक्य दिलं जातं आणि प्रश्न असे विचारतात की खालील दिलेल्या वाक्याचा टाइप कोणता आहे, मग ते सिंपल आहे का, कंपाऊंड आहे का, कॉम्प्लेक्स आहे असं विचारतात. किंवा एक वाक्य देतात आणि त्या वाक्याचं आपल्याला सांगतात की तुम्ही काय करा, कंपाऊंड सेंटेन्स करा. मग त्या वाक्याचं आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स करायचंय, त्या वाक्याचं आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायचंय. मग कंपाऊंड, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं जरी आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला असेल तरी सुद्धा काय करायचं डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी हे जे कंजंक्शन आहे त्या कंजंक्शनवरती आपण काय करायचंय, या कंजंक्शननुसार आपण ठरवू शकतो की जे 4 ऑप्शन आहेत तर या 4 ऑप्शन पैकी कोणतं वाक्य कंपाऊंडचं आहे, कोणतं वाक्य कॉम्प्लेक्स आहे, कोणतं वाक्य सिंपलचं आहे, हे आपण तिथपर्यंत उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. मग आपण सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स हा टॉपिक आपण पुढे डिटेल मध्ये घेणार आहोत. पण आता सध्या एवढं लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, जर हे कंजंक्शन वाक्यामध्ये दिसले, काय म्हणतोय, जर हे कंजंक्शन तुम्हाला वाक्यामध्ये दिसले की त्याला काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, हे अशा प्रकारचं जे वाक्य आहे, अशा प्रकारचे जर कंजंक्शन तुम्हाला वाक्यामध्ये दिसते की त्या वाक्याला काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतात. काय म्हणतात, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. लक्षात ठेवा काय म्हणतोय ते. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ज्या वाक्यामध्ये असतात, म्हणजे दोन वाक्य, दोन क्लॉज जर जोडलेले असतील, दोन क्लॉज जर ह्या शब्दांनी जर जोडले असतील किंवा या कंजंक्शनने जर जोडले असतील तर त्या वाक्याला म्हणतात डिअर फ्रेंड्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स. काय म्हणतात, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि त्याच्या पुढे आणखी एक लक्ष द्या, जेवढे पण वाक्य क्लॉज असतात ना, क्लॉजचे वाक्य असतात, तर क्लॉजच्या वाक्याला डिअर फ्रेंड्स सिंपल लक्षात ठेवायचं, त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणायचं. क्लॉजच्या वाक्याला काय म्हणायचंय, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणायचं आहे. तुम्हाला हे अशी कुठेतरी लिंक लावावं लागणार आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, लक्षात द्या डिअर फ्रेंड्स, क्लॉज टॉपिक आणि सेंटेन्स टॉपिक, क्लॉज आणि सेंटेन्स हे जे दोन्ही टॉपिक आहेत तर डिअर फ्रेंड्स हे टॉपिक म्हणजे आपल्याला स्वतःहून वाक्य बनवण्यासाठी खूप अवघड टॉपिक आहे. परंतु आपल्याला त्या ठिकाणी काय स्वतःहून वाक्य बनवायचं नाही, जे दिलेले ऑप्शन आहेत त्या ऑप्शन मध्येच काय करायचं, आपल्या उत्तरापर्यंत जायचं किंवा निवडायचं. मग याच्यासाठी काय करायचं, आपण एक लिंक लावायची. मग कोणत्या प्रकारच्या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचे शब्द येतात हे जर आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवलं की आपण उत्तरापर्यंत सहज पोहोचतोय. आता वाक्य लक्ष द्या, पेपर मध्ये प्रश्न कसा विचारतात, एक वाक्य देतात आणि त्या वाक्याचं काय करायला सांगतात, कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायला सांगतात. मग कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायला सांगतात म्हणजे 4 खाली ऑप्शन असतात ना, ए बी सी असू द्या किंवा 1 2 3 4 असे 4 ऑप्शन असू द्या. या 4 ऑप्शन पैकी आपल्या प्रश्न काय विचारलाय, लक्ष द्या मी सांगतो अगोदर. आपल्याला एक वाक्य दिले समजा आणि या वाक्याचं तुम्हाला काय सांगितलंय, कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायला सांगितलंय. आता सध्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न जास्तीत जास्त असेच विचारत आहेत. अगोदर आपल्याला प्रश्न काय विचारायचे, वाक्य द्यायचे आणि त्या वाक्याचा टाइप कोणता आहे असं विचारायचे. पण आता सध्या परीक्षेमध्ये प्रश्न काय करतात, वाक्य ते देतात आणि त्या वाक्याला काय करतात, आपल्याला चेंज करायला सांगतात, त्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये किंवा कंपाऊंड सेंटेन्स मध्ये किंवा सिंपल सेंटेन्स मध्ये आपल्याला कन्वर्ट करायला सांगतात. ओके, मग कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये समजा दिलेल्या वाक्याला आपल्याला कन्वर्ट करायला सांगितलं. मग याच्यामध्ये 4 ऑप्शन देतात, 1 2 3 4. या 4 ऑप्शन पैकी डिअर फ्रेंड्स 4 ऑप्शन पैकी जर तुम्ही पाठीमागच्या क्वेश्चन पेपरचं जर एनालिसिस केलं, प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचं जर तुम्ही एनालिसिस केलं तर तुम्हाला लक्षात येईल आपल्याला विचारलंय काय, कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायला सांगितलंय. पण या 4 ऑप्शन पैकी काही वेळेस तर काय असेल, फक्त 4 ऑप्शन पैकी फक्त एकच ऑप्शन कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल. किती, एकच. बाकीचे जे 2 आहेत तर ते 1 2 जे असतात तर त्याच्यामध्ये मग कंपाऊंड सेंटेन्स येतात. कधी 2 कंपाऊंड सेंटेन्स येतात, त्याच्यामध्ये 2 ऑप्शन मध्ये कंपाऊंड सेंटेन्स असते आणि एका ऑप्शन मध्ये तेच वाक्य असते पण ते सिंपल सेंटेन्स मध्ये दिलेलं असते. आणि कधी कधी जर समजा 2 ऑप्शन जरी कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे दिले तर त्याच्यामध्ये वाक्यरचना महत्त्वाची आहे. तर आपण जर फक्त मला सांगायचा उद्देश हा आहे, मग तुम्ही लगेच मध्ये म्हणू नका सर हे मध्ये सेंटेन्स टॉपिक कशाला आणला. मी तुम्हाला हे का सांगतोय, कारण तुम्हाला हे कंजंक्शन तुम्ही 100% व्यवस्थित फोकस करून जर तुम्ही शिकलात कंजंक्शन तर आपला कंजंक्शन हा टॉपिक इथला पण 1 मार्क मिळतो आपल्याला आणि पुढे सेंटेन्स टॉपिक वरती जो प्रश्न विचारला जातो तोही आपल्याला त्या ठिकाणी मार्क मिळतो आपल्याला.
त्यासाठी काय करायचं, कंजंक्शन तुम्ही काय करा, कव्हर करा. म्हणजे कोणत्या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचं, म्हणजे आपण कंजंक्शन बघितलं की आपण ओळखू शकतो की हे वाक्य जे आहे तर हे वाक्य कशाचं आहे, सिंपल सेंटेन्स आहे का, कंपाऊंड सेंटेन्स आहे का, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, तर हे ओळखता 100% येते. कशावरती, कंजंक्शन वरतीच. लक्षात आलं. तर अशा प्रकारचे जर कंजंक्शन असतील, दोन क्लॉज जर जोडलेले जर अशा प्रकारचे जर कंजंक्शन असतील, तर त्या ठिकाणी फ्रेंड्स त्या वाक्याला काय म्हणायचं, कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणायचं आहे. तुम्ही वहीमध्ये कुठे लिहून जर घेतलं तरी काय हरकत नाही. आणि क्लॉज, जे क्लॉजचे वाक्य आहेत, जे आपण क्लॉज या टॉपिक मध्ये घेतले आहे, तर क्लॉजचे जेवढे पण वाक्य असणार आहेत तर ते सगळे वाक्य लक्षात ठेवायचे साधं सिंपल कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये असतात. काय असतं त्या वाक्याचा टाईप कोणता असतो, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ओके. आता दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, लक्ष द्या. जेवढे पण शब्द आपण याच्यामध्ये, लक्ष द्या, जेवढे पण शब्द हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये येतात, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये जेवढे पण शब्द येतात, मग हे कोणते शब्द असतील, हे सगळे शब्द, त्याच्यानंतर हे शब्द, त्याच्यानंतर हे शब्द आणि त्याच्यानंतर हे शब्द आलेलं जे वाक्य असते, जर ह्या शब्दाने जर दोन वाक्य जोडले असतील, या शब्दाने जर दोन वाक्य जोडले असतील, म्हणजे यामध्ये एवढ्या चारच नाही, ह्या सगळ्याच, हे बट, स्टील, नेव्हरलेस, व्हेअरएज, व्हाईल, or nor, either or, neither nor, otherwise, else, त्याच्यानंतर both and असेल, both and असेल, as well as, not only but also, यांनी जर किंवा so असेल, therefore असेल, या कंजंक्शनने जर दोन वाक्य जोडलेले असतील तर त्या वाक्याला आपण काय म्हणतोय डिअर फ्रेंड्स, कंपाऊंड सेंटेन्स म्हणतोय. काय म्हणतोय, कंपाऊंड सेंटेन्स. म्हणजे तुमचे दोन सेंटेन्स मी इथं कव्हर केले. मग आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स कधी म्हणायचंय, जर त्या वाक्यामध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असेल तर त्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि जर त्या वाक्यावर दोन वाक्य जर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडले असतील तर त्याला म्हणायचं बिंदास कंपाऊंड सेंटेन्स म्हणायचं. आलं का लक्षात सगळ्यांना आहे. तर डिअर फ्रेंड्स, आपण हे पुढं सेंटेन्स टॉपिक मध्ये सगळं आणखी डिटेल मध्ये मी घेणारच आहे पुढं. पण ते पुढे जर मी डिटेल मध्ये घेणार असलो तरी पण त्याचा बेस हा आजचा लेक्चर आहे. म्हणजे हे तुम्हाला आजचं जर लक्षात आलं, हे जर व्यवस्थित तुम्ही अभ्यास केला तर ते सेंटेन्स टॉपिकचं क्लिअर होत आहे. ठीक आहे. आता लक्षात आहे, हे झाले आपले दोन टाईप. पण आता एमपीएससी आपल्याला या ठिकाणी काय करत आहे डिअर फ्रेंड्स, आणखी वेगळ्या प्रकारे प्रश्न आपल्याला विचारत आहे. ठीक आहे. तर बघा आता लक्ष द्या, त्याच्यामध्ये बघा मग कशा प्रकारे प्रश्न विचारते, तर ते आहे आणखी एक टाईप याच्यामध्ये आहे शब्दाच्या प्रकारानुसार. तर त्याला म्हणतात कंपाऊंड कंजंक्शन. काय म्हणतात, कंपाऊंड कंजंक्शन. आता गोंधळायचं नाही बरं का, कन्फ्युज व्हायचं नाही. मुख्य मी तुम्हाला किती प्रकार सांगितले, दोन, कोऑर्डिनेटिंग आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. बरोबर, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि दुसरं आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. मग त्याच्यामध्ये कोणते शब्द येतात ते आपण शब्द पाहिले. आता लक्ष द्या, कंपाऊंड कंजंक्शन ही एक कॉन्सेप्ट आहे आणि या कंपाऊंड कंजंक्शन वरतीच आपल्याला 2018च्या एमपीएससी फॉरेस्टच्या पेपर मध्ये ही प्रश्न विचारला आहे. आणि 2022 6 मार्च 2022 चा जो डिपार्टमेंटल एएसओ चा पेपर झालाय त्या पेपर मध्ये सुद्धा याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता लक्ष द्या, कंपाऊंड कंजंक्शन म्हणजे ही कॉन्सेप्ट काय आहे किंवा कंपाऊंड कंजंक्शन कोणते असतात. तर आपण अगोदर या ठिकाणी काय करू, सिंपल कंपाऊंड म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. कंपाऊंड म्हणजे काय, संयुक्त. ओके. मग आता ही कंपाऊंड म्हणजे काय असेल फ्रेंड्स, संयुक्त. संयुक्तचा अर्थ काय होतोय, म्हणजे आता लक्ष द्या, इंग्लिश मध्ये कंपाऊंड वर्ड्स पण असतात. काय असतात, कंपाऊंड वर्ड्स. कंपाऊंड वर्ड्स. आता लक्ष द्या, मी इथे वर्ड्स म्हणतोय बरं का. कंपाऊंड वर्ड्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा अधिक शब्द येतात अशा प्रकारचे जे नाउन असते तर त्याला म्हणतात कंपाऊंड नाउन किंवा कंपाऊंड वर्ड्स म्हणतात. म्हणजे कसं, लक्षात द्या फ्रेंड्स, समजा पासर बाय, पासर आणि बाय, वाटसर म्हणतो ना आपण, त्याला पासर बाय म्हणतात. त्याच्यानंतर समजा सन इन लॉ, सन इन आणि लॉ, ब्रदर इन लॉ. लक्ष द्या बरं का, हे कंजंक्शन आहे डिअर फ्रेंड्स, आणि तुम्ही ह्यालाच कंजंक्शन म्हणा. हे कंजंक्शन आहे, तुम्हाला समजावं यासाठी मी हे सांगायला लागलोय. जे आहे तर पासर बाय असेल, सन इन लॉ असेल, ब्रदर इन लॉ असेल, म्हणजे एवढे तीनच नाही, हे अशा प्रकारचे शब्द आले की ह्यांना काय म्हणायचं. आता बघा, हा शब्द पासर बाय ह्या दोन शब्दापासून बनलाय. सन इन लॉ म्हणजे जावई असतात, ब्रदर इन लॉ
मिळून असतं. ठीक आहे. मग सन इन लॉ किती शब्द निवडला? सन हा एक शब्द झाला, इन एक शब्द झाला, लॉ एक शब्द झाला. या 3 शब्दांनी हा बनलेला शब्द आहे. त्याला म्हणतात कंपाऊंड वर्ड. त्याला काय म्हणतात? कंपाऊंड वर्ड. ओके, साधं सिंपल. हे लक्षात आलं अगोदर सगळ्यांना? आता याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स मग कंपाऊंड कंजंक्शन म्हणजे काय असेल सांगा बरं तुम्ही आता. काय असेल? 2 कंजंक्शन मिळून काय म्हणायचं? ज्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक शब्द येतात. बरोबर. आता याच्यामध्ये लक्ष द्या, म्हणजे साधं सिंपल सोपं. लक्ष द्या, ही जी आहे त्याला काय पाठ करू बसू नका. याला काय करायचंय, फक्त सिंपल तुम्हाला सांगतोय. काय असे बरेच कंपाऊंड, म्हणजे आता जसे आपण घेतो ना हे शब्द, काय कंपाऊंड नाउन किंवा कंपाऊंड वर्ड. मग याला काय करायचंय? कंपाऊंड कंजंक्शन कशाला म्हणायचंय? ज्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक शब्द येतात असे जे एक्सप्रेशन आहेत किंवा अशा प्रकारचे जे शब्द आहेत, तर ते शब्द आपण जे कंजंक्शन म्हणून वापरतो त्यांना काय म्हणायचंय? कंपाऊंड कंजंक्शन. मग साध्या सोप्या भाषेमध्ये ज्या कंजंक्शन मध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक शब्द असतात त्याला म्हणायचं कंपाऊंड कंजंक्शन. आले का लक्षात? मग जसं की याच्यामध्ये लक्षात आले फ्रेंड्स, ऑन कंडिशन दॅट असेल. काय असेल? ऑन कंडिशन दॅट असेल. त्याच्यानंतर इन ऑर्डर दॅट असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या, हे सगळे शब्द मग इवन इफ, ऑन कंडिशन दॅट असेल, इन ऑर्डर दॅट असेल. त्याच्यानंतर इवन इफ असेल, इवन दो असेल, ॲज इफ असेल, ॲज दो असेल, ॲज वेल ॲज असेल, ॲज सून ॲज असेल. ठीक आहे. लक्ष द्या, म्हणजे सिंपल काय करायचं किंवा प्रोव्हाइडेड दॅट असेल. आता डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी काय लक्षात ठेवायचंय, हे जे शब्द आहेत तर ह्या शब्दामध्ये किती 2 किंवा 2 पेक्षा अधिक शब्द आहेत, तर यांना आपण काय म्हणतो डिअर फ्रेंड्स? कंपाऊंड कंजंक्शन. आता आपल्याला लगेच प्रश्न येतो की अरे मग हे शब्द काय होतात? तिकडे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये पण येतात ह्यातले काही शब्द, तिकडे पण येतात. तर लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, एम पेक्षा 2 ऑप्शन मध्ये तसे येत नाहीत. ठीक आहे. लक्ष द्या. मग याला काय करतात या ठिकाणी? कंपाऊंड कंजंक्शन कोणते आहेत? कंपाऊंड कंजंक्शन कोणते आहेत असा जर आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे डिअर फ्रेंड्स. ठीक आहे. कंपाऊंड कंजंक्शन. मग यांना काय म्हणायचंय? ऑन कंडिशन दॅट हे कंपाऊंड कंजंक्शनच आहे. इन ऑर्डर दॅट ह्याच्यामध्ये 3 किंवा 3 पेक्षा अधिक शब्द येतात म्हणून ह्यांना म्हणायचंय कंपाऊंड कंजंक्शन. लक्षात आलं सगळ्यांना? हो सर. म्हणजे कंपाऊंड कंजंक्शन कशाला म्हणायचंय असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला ते माहित असावं, यासाठी हे कंपाऊंड कंजंक्शन हे लक्षात ठेवायचे. हे झालं कंपाऊंड कंजंक्शन संदर्भात. ओके. आता याच्यामध्ये आणखी एक टाईप आहे, तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात कंजंक्शनचा. तर तो टाईप आहे डिअर फ्रेंड्स को रिलेटिव्ह कंजंक्शन. को रिलेटिव्ह कंजंक्शन.
मग यांना काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, दे आर युज्ड इन पेअर्स. दे आर युज्ड इन पेअर्स. हे पेअर मध्ये वापरले जातात. लक्ष द्या सगळेजण, कन्फ्यूज होऊ नका डिअर फ्रेंड्स, कन्फ्युजन करायची काही गरज नाही. आपल्याला कोरिलेटिव्ह कंजंक्शन खालीलपैकी कोणते कोरिलेटिव्ह कंजंक्शन आहेत असा जर प्रश्न विचारला की मग आपला गोंधळ झाला. मग आपण पाठ काय केला आतापर्यंत किंवा समजून काय घेतलं, कंजंक्शनचे दोनच प्रकार पडतात. कोणते कोणते, कोऑर्डिनेटिंग आणि सबऑर्डिनेटिंग. मग आपण हे वाचलेच नाहीत. मग एमपीएससी आता काय करते, अशा प्रकारे प्रश्न विचारते. मग कोरिलेटिव्ह कंजंक्शन कोणते आहेत, तर हे आपल्याला या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. मग कोरिलेटिव्ह कंजंक्शन म्हणजे कोणते, जे कंजंक्शन काय केले जातात, पेअर्स मध्ये वापरले जातात, म्हणजे जोड्यामध्ये वापरले जातात, त्यांना आपण काय म्हणतो डिअर फ्रेंड्स, कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स. आता हे पण शब्द आपल्याला माहित आहेत, हे पण शब्द आपल्याला माहित आहेत. मग आता याच्यामध्ये बघा पेअर मध्ये कोणते शब्द वापरले जातात, तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे डिअर फ्रेंड्स, पहिले आहे आयदर ऑर. काय, आयदर ऑर. दुसरा आहे नायदर नॉर. नंतर नॉट ओनली बट ऑल्सो. त्याच्यानंतर आहे बोथ अँड. दो. लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, बघा लक्ष द्या, दो जे आहे त्या THOUGH दो. साधारणतः दो सोबत आपल्याला कुठलंही कंजंक्शन पुढे आणखी डबल एक्स्ट्रा शब्द वापरायची गरज नाही जनरली, लक्ष द्या. परंतु जर आपल्याला म्हणजे याच्यावरती असाही प्रश्न विचारला बरं का एमपीएससीने, आपल्याला अशा स्वरूपातलाही प्रश्न विचारला आहे की दोचं वाक्य दिले आणि त्याच्यानंतर पुढे फिल इन द ब्लँक दिलेले आहे आणि त्या ठिकाणी मग कोणतं कंजंक्शन, कोणता शब्द वापरायचा असाही प्रश्न आपल्या परीक्षेत विचारला आहे. बघू आपण या ठिकाणी आहे का तसा प्रश्न. येस आहे. 59 नंबरचा प्रश्न बघा, 59 STI 2017 विचारलाय. दो ही अब्युज्ड मी. ओके, मी काय सांगितलं लक्ष द्या, हे वाक्य जे आहे त्या ह्या वाक्याला आणखी डबल दुसरा शब्द वापरायची गरज नाही. डायरेक्ट काय करायचं, दो ही अब्युज्ड मी आय विल फॉलो हिम, असंही वाक्य हे बरोबर आहे. ओके, परंतु जर आपल्याला याच्यामध्ये जर दोचं वाक्य दिले आणि त्याच्यामध्ये जर शब्द वापरायला सांगितलं असेल, मग ते बट वापरायचंय का, स्टील वापरायचं का, एट वापरायचं का, अँड वापरायचंय, असा जर त्या ठिकाणी प्रश्न विचारला असेल तर काय लक्षात ठेवायचंय, दो जे आहे तर दो सोबत कोणता शब्द येतो डिअर फ्रेंड्स किंवा कोणती पेअर येते त्याच्यासोबत, काय लक्षात ठेवायचंय, दो सोबत एट वापरायचंय. काय वापरायचंय, YET8. जर आपल्याला वापराच म्हणले म्हणजे आग्रहच केलाय तुम्हाला नाही वापरावं शकतंय, मग कोणतं वापरायचं डिअर फ्रेंड्स, त्या ठिकाणी 8 वापरायचं, हे लक्षात ठेवा. तर बघा दो सोबत आपण काय वापरतोय, 8 वापरतोय. म्हणजे जे कंजंक्शन पेअर मध्ये येतात, असे जोड्यामध्ये येतात, तर त्या कंजंक्शनला आपण काय म्हणतो डिअर फ्रेंड्स, कोरिलेटिव्ह कंजंक्शन. आता हे या अशाही प्रकारे आपल्याला महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्यानंतर मग आयदर सोबत एमपीएससी काय करते लक्ष द्या, आपल्याला वाक्य देताना 4 प्रश्न असे विचारते की खालीलपैकी कोणतं वाक्य करेक्ट आहे किंवा इनकरेक्ट आहे. मग त्याच्यामध्ये 4 वाक्य दिलेले असतात, पण त्याच्यामध्ये काय असते, त्या 4 वाक्यामध्ये मग समजा वाक्य असं असते, आयदर आहे पण आयदर सोबत काय करतात, नॉर टाकतात. नायदर आहे, नायदर सोबत ऑर वापरतात. मग आपल्याला हे पण लक्षात ठेवायचंय, आयदर सोबत काय येते, ऑरच येते, नायदर सोबत नॉरच येते, नॉट ओनली सोबत बट ऑल्सो येते, बोथ सोबत आपण अँडच वापरतोय, दो सोबत आपण एट वापरतोय. हे पेअर्स पण आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स, आता हे पण माहिती आपल्याला हार्डली दुसरे हार्डली वेन कुठला. हॅलो सर. हा हा बोला ना सर, बोला सर. तुमचा आवाज येत नाही. दो एट सारखा अजून कुठला दुसरा एखादा, अच्छा सर, दो एट सारखा अजून कुठला एखादा वर्ड असेल तसा तो पण सांगून टाका की एमपीएससी ने अजून यूज केलेला नाही पण यूज करू शकते असं. ओके ओके ओके, ठीक आहे. स्केअर्सली वेन, स्केअर्सली वेन. सो सोबत दॅट वापरतोय, सच सोबत आपण दॅट वापरतोय. आलं लक्षात.
आता याच्यामध्ये लक्ष द्या, आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, बोथ अँड, दो एट, त्याच्या हार्डली वेन, स्केअर्सली वेन, सो दॅट, सच दॅट, आपण ह्याच्यामध्ये बेअरली पण घेऊ, BARELY, बेअरली सोबत पण आपण वेन वापरतोय. नो सूनर जे असते नो सूनर, त्यासोबत आपण काय वापरतो डिअर फ्रेंड्स, नो सूनर सोबत दॅन असते. काय असते? दॅन. आणि आपण याच्यामध्ये आणखी एक ह्याच्यामध्ये हे टाकू, अल्दो किंवा मी कधी लिहितो. जर आपल्याला अल्दो जरी विचारलं तरी पण त्याच्यासोबत काय येणार डिअर फ्रेंड्स, एट हा शब्द येणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय करायचे ते शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याला म्हणायचंय कोरिलेटिव्ह कंजंक्शन. आणि अशा प्रकारे पेअर्स मध्ये येतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं सगळ्यांना? हो सर. हो सर. आपल्याला लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, परीक्षेमध्ये प्रश्न काय विचारतात, आपण हार्डलीचं वाक्य देतात आणि हार्डलीच्या वाक्यामध्ये जे 4 वाक्य असतात, खालीलपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे. 4ही वाक्य हार्डलीचे जरी दिले असते तरी त्याच्यामध्ये काय असते, एक मेन ज्या ठिकाणी लक्षात एरर कुठला असते, हार्डलीचं वाक्य देणार आणि त्या ठिकाणी काय करतात, दॅन वापरतात. हार्डलीचं वाक्य देणार, त्याच्यामध्ये देन वापरतात. मग त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे, हार्डली सोबत दॅन पण येत नाही आणि देन पण येत नाही. हार्डली सोबत आपण वापरतो वेन, स्केअर्सली सोबत वापरतो आपण वेन, बेअरली सोबत आपण वापरतो वेन, पण नो सूनर सोबत आपण वापरतो दॅन. नो सूनर सोबत दॅन वापरतात देन, THEN, देन वापरत नाहीत. नो सूनर सोबत वेन वापरत नाहीत. हे आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचे, कारण आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, स्पीड मध्ये असतोय आणि त्या स्पीड मध्ये असल्यामुळे काय होते, त्या ठिकाणी आपण मग मिस्टेक करतो. तर ती एक त्या ठिकाणी काय करायचे, लक्षात ठेवायचं आहे. आणि हे सो आहे तर सो सोबत आपण दॅट वापरतो, सच सोबत पण आपण दॅट वापरतो. बोथ सोबत अँड वापरायचे, नॉट ओनली सोबत बट ऑल्सो वापरायचे. चला ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांना? हे समजलं का डिअर फ्रेंड्स? होय सर. ओके. आता बघा, आता याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स आपल्याला जे MPSC ने जे प्रश्न विचारले आहेत, मला वाटतं 2020 ला विचारला होता. याच्यामध्ये एकच मिनिट, हा जो 77 नंबरचा प्रश्न आहे, तर इथं बघा एवढा याच्यामध्ये काय केलं आपण, हे शिकलो आहे. लेस जे आहे तर आपण मोडल ऑब्झर्व्हर टॉपिक मध्ये पण घेतलं आहे. लेसच्या क्लॉज मध्ये, लेसने सुरू होणाऱ्या क्लॉज मध्ये काय वापरतात, शुड वापरतात. नंबर 1, शुड हे मोडल ऑक्झिलरी वर्ब वापरतात. ओके. नंबर 2, लेस्ट वापरल्याच्या नंतर काय करायचं नाही, नॉट वापरत नाहीत. लेस्टच्या क्लॉज मध्ये शुड वापरतात आणि त्या शुड नंतर काय करायचंय, नो, नॉट, नेव्हर म्हणजे अशा प्रकारचे नकारार्थी शब्द त्या वाक्यामध्ये वापरत नाहीत. मग आपल्या प्रश्न इथं काय विचारलाय, करेक्ट सेंटेन्स कोणता आहे, प्रश्न विचारलाय करेक्ट सेंटेन्स. मग पहिलं वाक्य बरोबर आहे का? नाही. आणि मी तुम्हाला लक्ष द्या, आपण ज्या दिवशी बॅच सुरू केली त्या दिवशीच मी तुम्हाला एक सांगितलंय, 100% ग्रामरचे जेवढे पण प्रश्न आहेत त्या 100% ग्रामरच्या प्रश्नांपैकी जवळजवळ 90 ते 95% प्रश्नाला तुम्हाला अर्थ लावायची गरज नाही. मी तुम्हाला खरं सांगतोय, तुम्हाला काय करायचं, 90% प्रश्न जे आहेत त्याला काय करायचं, फक्त नियम जर आपला व्यवस्थित कव्हर असेल, क्लिअर असेल, तर आपण त्याचं उत्तर 100% काढू शकता. आता तुम्ही ह्या वाक्याचा अर्थ काढला का कोणी? तरी पण आपण उत्तरापर्यंत पोहोचले. लेसचं वाक्य आहे, इथं नॉट वापरलंय, हे वाक्य चुकलं. ओके. दुसरी गोष्ट महत्त्वाची लक्ष द्या, दुसरं वाक्य आता बघा, इथं वापरलंय बोथ. काय वापरलंय, बोथ. मग बोथ सोबत ॲज वेल ॲज असते का डिअर फ्रेंड्स? नाही. तर बोथ सोबत काय असते, अँड असते, म्हणजे हे पण आपल्याला चुकलेलं असतं. बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इथे डिअर फ्रेंड्स नॉट ओनली आहे, इथं नॉट ओनली आहे, इथं बट ऑल्सो आहे. हे याच्यामध्ये एकच मिनिट असेल, एक मिनिट. नॉट ओनली आहे, बट ऑल्सो आहे. एकच मिनिट ऐका सगळं, मध्ये करू नका, लक्ष द्या. नॉट ओनली पण आहे, इथं बट ऑल्सो पण आहे, म्हणजे इथं पेअर बरोबर वापरली, परंतु वाक्यरचना ही जी आहे वाक्यरचना याच्यामध्ये बरोबर नाही. मग आपण आता पुढचा एक नियम याच्यामध्ये घेणार आहे. कुठला? ही बघा 78 नंबरचा प्रश्न आहे, त्याच्या खाली एक प्रश्न आहे. ठीक आहे. तर तशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले आहेत. मग आता नियम कोणता आहे, तर तो पण नियम सांगतो. तर डिअर फ्रेंड्स, हे जे वाक्य आहे तर हे वाक्य बरोबर आहे का डी नंबरचे? हे पण बरोबर नाही. याचं वाक्य फक्त एकच बरोबर आहे, तर ते म्हणजे फक्त सी नंबरचं वाक्य बरोबर आहे.
कोणतं सी 4 नंबरचं वाक्य बरोबर नाही सर, सॉरी 4 नंबरचं ऑप्शन बरोबर नाही. ठीक आहे, आता लक्ष द्या. म्हणजे आपले 3 वाक्य तर हे 2 वाक्य क्लिअर झाले, हे 3 वाक्य क्लिअर झाले. आता चौथं वाक्य का चुकलं डी नंबरचं ते पण सांगतो मी. पण हे पहिलं ए समजलंय, बी समजलंय, सी पण समजलंय. ओके, लक्षात आलंय सगळ्यांना डिअर फ्रेंड्स? सगळ्याचं लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. मी तुम्हाला सिंपल सांगितलंय. दो आणि आल्दो सोबत तुम्हाला कंजंक्शन पण आणखी डबल शब्द वापरायची गरज नाही. जर तुम्हाला एमपीएससीने आग्रह केला नाही तुम्हाला वापरायचा आहे तर वापरा म्हणतोय मी तुम्हाला. लक्षात आलंय का सगळ्यांना? मी अगोदर सांगितलं अगोदर सुरुवातीला. ठीक आहे, काय म्हणतोय पुन्हा एकदा लक्ष द्या. दो आणि आल्दो सोबत डबल शब्द वापरायची गरज नाही डिअर फ्रेंड्स. नाही वापरलं तरी पण वाक्य ते बरोबर येतंय. फक्त त्या ठिकाणी काय म्हणतोय, जर तुम्हाला विनंती केली, आग्रह केला नाही तुम्हाला वापरावं शकते, वापरल्याशिवाय तुम्हाला पुढे मार्क मी देणारच नाही, तर मग तुम्ही तिथे 8 वापरा म्हणतोय. आलं का लक्षात सगळ्यांना? डिअर फ्रेंड्स समजलं का सगळ्यांना? हो सर. हो सर समजलं. हा, त्या 8 म्हणून नाही तर तुम्ही गोड राखा तर बघा 8 म्हणून लगेच तुम्ही वाक्य चुकीचं करू नका. आल्दो आणि दो सोबत, दो आणि आल्दो ह्याला आपण 8 नाही वापरलं तरी पण वाक्य बरोबर येतंय. फक्त आपल्याला जर वापरायला सांगितलं असेल तर आपण त्या ठिकाणी काय वापरायचं, 8 वापरायचं, नाही तर 8 वापरायची गरज नाही. ओके, हे फक्त मी ह्या वाक्यामुळे म्हणतो असं नाही, हा नियमच आहे, हे नियमच आहे, लक्ष द्या. ओके, आता हे झालं आपल्या डिअर फ्रेंड्स ह्या शब्दा संदर्भात. आता आणखी कंजंक्शन जो टॉपिक आहे त्याच्या संदर्भातला आणखी कुठला महत्त्वाचा नियम आहे जो की खूप महत्त्वाचा नियम आहे. बघा आता लक्ष द्या. याच्यामध्ये सिंपल लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, सिंपल लक्षात ठेवायचं. आता हे जे पेअर आहेत ना, पेअरिंग मध्ये वापरले जाणारे कंजंक्शन्स. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे तर ती म्हणजे लक्ष द्या. लिहितो मी असं डबल आयदर either or, neither nor, not only but also, both and, as well as आणि याच्यामध्ये हे ऑर असेल किंवा नॉर असेल, ऑर असू द्या किंवा नॉर असू द्या. ठीक आहे, आता लक्षात द्या डिअर फ्रेंड्स, ह्या ऑर नॉर मध्ये ह्याच्यातच येत आहे. आता नियम काय आहे, इम्पॉर्टंट नियम, याला आयएमपी नियम का म्हणतोय सगळं लक्ष द्या. आता ज्याला वाक्याचा अर्थ समजते, पुन्हा एकदा तेच सांगतो बरं का, ज्याला वाक्याचा अर्थ समजते चांगली गोष्ट आहे, ज्याला वाक्याचा अर्थ समजत नाही त्याने काय करायचं, तर त्यासाठी मी तुम्हाला एक सिंपल शॉर्टकट सांगत आहे, लक्ष द्या. आता मला सांगा ह्या कंजंक्शनचे किती भाग आहेत, किती पार्ट आहेत या कंजंक्शनला? 2 पार्ट आहेत. हा पहिला झाला 1, हा दुसरा आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, बोथ अँड. इथं आपण एक टाकतोय आणि इकडे एक टाकतोय. ठीक आहे, तर म्हणजे लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, या कंजंक्शनला 2 पार्ट आहेत. किती पार्ट आहेत? 2. आता नियम लक्ष द्या, साधा सिंपल. या कंजंक्शन या कंजंक्शनच्या पहिल्या पार्ट सोबत
अगोदर नियम सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. हे जे कंजंक्शन आहे त्यांचा नियम काय आहे डिअर फ्रेंड्स, जर या कंजंक्शनच्या पहिल्या पार्ट सोबत नाउन असेल तर दुसऱ्या पार्ट सोबत पण नाउनच असायला पाहिजे. पहिल्या पार्ट सोबत जर ऍडजेक्टिव्ह असेल तर दुसऱ्या सोबत पण ऍडजेक्टिव्ह. पहिल्या पार्ट सोबत वर्ब असेल तर दुसऱ्या पार्ट सोबत पण वर्ब असते. पहिल्या पार्ट सोबत जर ऍडव्हर्ब असेल तर दुसऱ्या पार्ट सोबत सुद्धा ऍडव्हर्ब असते. आणि पहिल्या पार्ट सोबत जर कर्ता असेल तर दुसऱ्या पार्ट सोबत सुद्धा कर्ताच असतो. म्हणजे सिंपल लक्षात काय ठेवायचंय, पहिल्या पार्ट सोबत जी पार्ट ऑफ स्पीच असते तीच पार्ट ऑफ स्पीच दुसऱ्या पार्ट सोबत असते. आणि त्याच्यात आणखी एक लक्षात ठेवायचंय ते म्हणजे कोणतं, जर पहिल्या पार्ट सोबत कर्ता असेल तर दुसऱ्या पार्ट सोबत पण कर्ता आपण वापरतोय. लक्षात आलं का सगळ्यांना? जी पार्ट ऑफ स्पीच असते तीच पार्ट ऑफ स्पीच दुसऱ्या पार्ट सोबत असते. दुसऱ्या पार्ट सोबत असते किंवा असावी म्हणायचं. ठीक आहे, आपण त्याच्यावरती वाक्य ठरवायचं. आणि आपण पहिला जो नियम टॉपिक घेतला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचा नियम कोणता, पहिल्या पार्ट सोबत कर्ता असेल तर दुसऱ्या पार्ट सोबत सुद्धा करत असतो. आले लक्षात सगळ्यांना? म्हणजे पहिल्या पार्ट सोबत जी पार्ट ऑफ स्पीच असते तीच पार्ट ऑफ स्पीच आपल्याला काय करायची, दुसऱ्या पार्ट सोबत वापरायची आहे. म्हणजे तुम्ही हा जर नियम या नियमाने जरी तुम्ही हे केलं कव्हर केलं तरी पण लक्षात येते आपल्याला. ठीक आहे, आणि लक्ष द्या, मग बरेच जण काय करतात, फक्त पहिल्या पार्ट सोबत नाउन आहे ना, दुसऱ्या सॉरी पहिल्या पार्ट सोबत वर्ब आहे, दुसऱ्या सोबत वर्ब आहे, याच्यावरती उत्तर येत असते बरं का. आपल्याला वरच्या वाक्याचा आपल्याला टेन्स पण बघायचा असतो, दिलेल्या वाक्याचा नेमका टेन्स कोणता आहे, तर तो टेन्स पण आपल्याला त्या ठिकाणी चेंज करायचा नाही. टेन्स पण चेंज करायचं नसते, आपण ते वाक्य पण तशा प्रकारचे घेऊ. म्हणजे या ठिकाणी लक्षात द्या फ्रेंड्स, एक्झाम्पल कसं असणार आहे, राज इज not only rich but also but also happy. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स नॉट ओनली आहे, नॉट ओनली च्या नंतर हे रिच हे काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. आणि हॅपी जे आहे तर हॅपी हे पण काय आहे डिअर फ्रेंड्स, ऍडजेक्टिव्ह आहे. आलं लक्षात? बरोबर सर. त्याच्यानंतर नेक्स्ट वाक्य लिहितो मी, राज neither writes nor types. मग या ठिकाणी लक्ष द्या, नायदर जे आहे नायदर या पार्ट सोबत कोणता आला याच्यामध्ये शब्द राईट्स, म्हणजे हे काय आहे डिअर फ्रेंड्स, वर्ब आहे. आणि हे पण काय आहे डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी वर्बच आहे. मग मी काय सांगत होतो, लक्ष द्या, वर्ब आहे, इथं पण वर्ब आहे, इथं पण वर्ब आहे. पण इथं जर वाक्य असं दिलं समजा एका वाक्यामध्ये राईट इथे आहे राज नायदर राईट्स,
नॉर टाईप असं जर दिलं तर हे वाक्य चुकीचं होते. कशामुळं? कारण राज हा काय आहे, सिंग्युलर आहे आणि सिंग्युलर जर करत असेल तर आपण क्रियापदाला यस ईएस आयएस प्रत्यय वापरतोय आणि म्हणून या ठिकाणी यस असायलाच पाहिजे. आलं लक्षात सगळ्यांना? आता समजा या ठिकाणी लक्ष द्या, आपल्याला आपण हा नियम काय लक्षात ठेवला, पाठ केला समजा, ठीक आहे, समजून घेतला. राज नायदर इथे दिलं राईस नॉर टाईप्ड. मग या ठिकाणी टेन्स बदलायला नाही, इथं प्रेझेंट टेन्स आहे, इथं पास्ट टेन्स आहे, कसं होणार आहे? मग त्यासाठी काय करायचं, आपल्याला जे परीक्षेमध्ये वाक्य दिले जातात ते पण लक्षात ठेवायचे, म्हणजे टेन्स पण लक्षात ठेवायचं आहे, टेन्स पण आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग या ठिकाणी आपण काय केलं, व्हर्ब वापरलं. त्याच्यानंतर नेक्स्ट समजा सांगायचं काय बघा, राज राईट्स नायदर केअरफुली नॉर नीटली. काय? राज राईट्स नायदर केअरफुली नॉर नीटली. म्हणजे या ठिकाणी नायदरच्या नंतर केअरफुली हा शब्द काय आहे डिअर फ्रेंड्स? ॲडव्हर्ब आहे. नीटली हा शब्द पण काय आहे? ॲडव्हर्ब आहे. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं की ज्याला वाक्याचा अर्थ समजतोय हे लक्षात आले तर त्याला ठीक आहे, सिंपल आहे. परंतु याच्यामध्ये लक्ष द्या, वाक्याचा अर्थ बी समजला तरी पण उत्तरापर्यंत असं आपल्याला हा नियम माहीत असायलाच पाहिजे. हा जर नियम माहीत नसेल तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाहीत. कारण वाक्य हे समजा कसंही लिहिलं तरी त्या वाक्याचा अर्थ तोच येणार आहे, कारण त्या वाक्याचे शब्द तेच असणार आहेत. तर यासाठी काय करायचं डिअर फ्रेंड्स, हे आपल्या लक्षात ठेवायचं आहे. मग आता या ठिकाणी आपलं चाललं होतं हे राज्यसेवा 2020च्या पेपरमधलं वाक्य. तर या ठिकाणी बघा, नॉट ओनली ही, इथं काय झालं, नॉट ओनलीच्या नंतर ही करता आहे आणि बट ऑल्सोच्या नंतर डायरेक्ट इथं काय आहे डिअर फ्रेंड्स, एंटरप्राइजिंग हे या ठिकाणी हे पण ॲडजेक्टिव्ह आहे, हे पण ॲडजेक्टिव्ह आहे. मग हे वाक्य बरोबर कसं होतं डिअर फ्रेंड्स, हे वाक्य असं येतंय, ही इज नॉट ओनली कॉन्फिडंट, not only confident but also enterprising. आलं का लक्षात सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके. तर डिअर फ्रेंड्स मग हे झालं ह्याचं. आता लक्ष द्या, आता पुढचं वाक्य लगेच बघा, 78 नंबरचं वाक्य 78. आता इथं काय करायला सांगितले, नायदर नॉर वापरायला सांगितलं आपल्याला. पण वाक्य दिले बघा, हे वाक्य दिले, विजयंत डिडंट पे अटेन्शन टू पॅरेंट्स, ही डिडंट लर्न फ्रॉम टीचर्स. कोणतं असेल याचं उत्तर? आता बघा, हे तर 2 नंबरचा ऑप्शन आहे. नायदरच्या नंतर अटेन्शन हे नाऊन आहे आणि इथं लर्न हे वर्ब आहे, म्हणजे हे चुकीचं झालं. त्याच्यानंतर इथं काय केलं त्यांनी, वर्ब बरोबर वापरलेलं आहे. पण आता लक्ष द्या, पहिलं जे वाक्य आहे कोणतं येईल बरोबर? 1 नंबर सर. ओके, 4 नंबर सर. बरोबर सर. तर आता लक्ष द्या, डिडंट हे पास्ट टेन्समध्ये आहे सर. लक्ष द्या, डिडंट हे पास्ट टेन्समध्ये आहे, म्हणजे दिलेल्या वाक्याचा टेन्स कोणता आहे? पास्ट टेन्स. मग आपल्याला वाक्य चेंज करायचं आहे, त्याचा पण टेन्स बदलायचा नाही, त्याचा पण टेन्स काय करायचा, तोच ठेवायचा आहे. टेन्स काय करायचा, तोच आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे. आलं का लक्षात? तर या वरच्या वाक्यामध्ये काय, जरी इथं वर्ब असलं, इथं जरी वर्ब असलं तरी पण या ठिकाणी हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे आणि हे पण प्रेझेंट टेन्समध्ये आहे. पण हे वाक्य दिलेलं आपल्याला काय केलेलं आहे, पास्ट टेन्समधलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी काय करायचं, त्याचा टेन्स चेंज करायचा नाही, ह्याचा पण टेन्स काय करायचा, तोच ठेवायचा, पास्ट टेन्सच. समजलं सगळ्यांना? होय सर, समजलं. ओके. आता दुसरी गोष्ट महत्त्वाची, समजा आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतोय. समजा तुम्हाला हे वाक्य दिलंच नाही, कोणतं, हे वरचं वाक्य दिलंच नाही आणि हे वाक्य न देता तुम्हाला प्रश्न विचारा की खालीलपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे. मग कोणतं वाक्य म्हणा किंवा कोणती वाक्य बरोबर आहेत, त्यातलं 1 बरोबर असू शकतं किंवा 2 बरोबर असू शकतं.
दोन्ही सर. 1 आणि 4. 1 आणि 4. 1 आणि 4. ओके. आता डी 4 नंबर फक्त. तरी पण 4 नंबर फक्त. बरोबर. 4 नंबर सर. येस. आता लक्ष द्या, या ठिकाणी जरी समजा आपल्याला हे वाक्य नाही दिलं आणि हे असे जर 4 वाक्य दिले तरी पण ह्याच्यामध्ये उत्तर कोणतं बरोबर येते? 4च. का बरोबर येते? कारण विजयंत हे काय आहे? एकवचनी आहे, सिंग्युलर आहे. हे क्रियापदाचं इथं पहिलं रूप आहे, इथं पण V1 आहे. पण या ठिकाणी यस असायलाच पाहिजे, पेज पाहिजे आणि इथं पण लर्न्स पाहिजे. आलं का लक्ष सगळ्यांना? म्हणजे या ठिकाणी यस वापरलेलं नाही आणि म्हणून या ठिकाणी ग्रॅमॅटिकली तो पण एरर आहे याच्यामध्ये. समजलं? ठीक आहे. तर हे अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स काय करायचे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 80 नंबरचा प्रश्न बघा. हा पण TETलाच विचारला 2013च्या पेपरमध्ये. सेम हा पण प्रश्न आत्ताच्याच नियमावरती आहे. आता जसं सांगितलं नियम त्याच्यावरतीच. वॉश्ड हे पास्ट टेन्समध्ये आहे, एट पण पास्ट टेन्समध्ये आहे. हा कोणतं वाक्य बरोबर आहे ह्याच्यात? 2 नंबर. दोन नंबर जे आहे तर 2 नंबर बरोबर येत नाही. लक्ष द्या. 3 नंबर सर. 3 नंबर. 2 ठेवला तर. लक्षात आलं का? कारण आपण घेतलं हे ऑलरेडी. नॉट ओनली बट ऑल्सो. ऑल्सो आणि टू या दोन्हीचाही अर्थ काय होते? सारखाच होतो ना. TOO. टू म्हणजे पण सुद्धा आणि ऑल्सो म्हणजे पण सुद्धा. मग या एकाच वाक्यामध्ये असे 2 समान फंक्शन असलेले शब्द वापरले जाणार नाहीत. हे आपला नियम झाला आहे. बरोबर का? म्हणून हे येणार नाही. मग याच्यामध्ये कोणतं येईल? आता कोणतं येईल? 1 आणि 2 चुकीचे. 3 बरोबर. 4 पण चुकीचे सर. ओके. आता याच्यामध्ये लक्ष द्या. नॉट ओनलीच्या नंतर इथं माय हँड्स म्हणजे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन वापरले आणि इथं ऑल्सोच्या नंतर एट वापरले. म्हणजे हे पार्ट ऑफ स्पीचचं जे ॲग्रीमेंट आहे तर ते बरोबर होत नाही याच्यामध्ये. आणि पहिलं जे आहे तर त्याच्यामध्ये कर्ता वापरला आहे. इथं नंतर काय केलं आहे डिअर फ्रेंड्स? क्रियापद वापरलं आहे. मग याच्यातलं कोणतं वाक्य बरोबर आहे? 3 नंबरचं वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. पुढं राज्यसेवा 2018च्या पेपरमधला प्रश्न. पुढं त्याचं बघा आता कोणतं बरोबर आहे, काय काय विचारले. काय अगोदर लक्ष द्या. इनकरेक्ट विचारले. कोणतं? ओनली डी सर. ओनली डी. ओके. ओनली डी सर. ओके सर. बघू आपण आता. ठीक आहे. तर बघा नायदर माय मदर नॉर माय फादर म्हणजे या ठिकाणी काय केलं हे सब्जेक्ट म्हणून वापरलेलं आहे. हे पण नायदरच्या नंतरचं आहे माय मदर माय फादर हे सब्जेक्ट म्हणून वापरलेत. म्हणजे हे वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. ओके. नायदर माय मदर नॉर माय फादर वेंट टू युनिव्हर्सिटी हे वाक्य बरोबर आहे. वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आय नायदर नो. इथं नायदरच्या नंतर नो हे क्रियापद आहे आणि केअर सुद्धा हे काय आहे? क्रियापदच आहे. मग या ठिकाणी हे पण वाक्य काय आहे डिअर फ्रेंड्स? बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा दे स्पीक नायदर मराठी नॉर हिंदी. लक्षात आलं का? नायदर मराठी नॉर हिंदी ही तेच वाक्य संपलं. आणि पुढं आहे बट अ क्युरियस मिक्सचर ऑफ बोथ. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स बघा मग काय केलं? नायदर नॉर हे बरोबर आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स आय नायदर इन्सल्टेड हिम नॉर हिज फ्रेंड. मग हे असं वाक्य येईल का? हे वाक्य बरोबर येईल का? नाही येणार ना. आधी वर्ब दिलाय त्यानंतर बरोबर. मग याच्यामध्ये काय पाहिजे होतं? आय इन्सल्टेड नायदर हिम नॉर हिज ब्रदर नॉर हिज फ्रेंड. मग याचं उत्तर काय झालं डिअर फ्रेंड? 4 नंबरचं ऑप्शन.
ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्या डिअर फ्रेंड्स काय झालेलं आहे, कंजंक्शन हा जो टॉपिक आहे तर कंजंक्शन हा टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे.